नमस्कार महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता तसेच दिव्यांग लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत। या माहितीमध्ये प्रामुख्याने जूनचा हप्ता जो आहे तर तो श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना कधी येणार आहे, त्याचबरोबर टेम्पररी दिव्यांग तसेच दिव्यांगांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। त्याचबरोबर दिव्यांगांना जूनचा हप्ता आणि जुलैचा हप्ता, ज्या लाभार्थ्यांना जूनचा मिळालेला नाही आणि ज्या लाभार्थ्यांना आता जुलैचा हप्ता मिळेल तर तो कधी येणार आहे, या सर्व विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, आजचा पहिला मुद्द्याकडे आपण लक्ष घालूया। तर बघा, आजचा जो आहे तर तो पहिला मुद्दा आहे की श्रावणबाळ निराधार योजना व इतर लाभार्थ्यांना, विधवा महिला असेल, श्रावणबाळ असेल, या अशा सर्व लाभार्थ्यांना जे आहे तर ते हप्ता जूनचा कधी येणार आहे। याआधी आपण तुम्हाला सांगितलं होतं की 22-23 तारीख जे आहे तर ते पुढे ढकलण्यात आलेली आहे। तर आता हा पुढचा वीक म्हणजे हा चालू जो आठवडा आहे तर तो देखील चालू झालेला आहे आणि अपडेट देखील आपल्याकडे आलेली आहे। ठीक आहे, आता माहिती अशी आहे, तुम्हाला वाटेल की सर तुम्ही पुढे पुढे नेता, असं नाही। जी माहिती आली तीच माहिती आपण सांगण्याचा प्रयत्न करतो। तर बघा, माहिती अशी उपलब्ध झालेली आहे की जी पोर्टलवर, एक साधं उदाहरण घ्या, जी पोर्टलवर 21 तारीख दाखवत होती तर ती तारीख अद्यापही 23 तारीख आलेली आहे आज, आणि तरी देखील ती तारीख बदललेली नाही। तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे की 21 तारीख दाखवत आहे अजूनही पोर्टलवरती। तर त्यामुळे आता तुम्ही समजू शकता की तुमचं श्रावणबाळ योजनेचं अनुदान कधी येणार। ठीक आहे, तुम्हाला लक्षात आलेलं असेल मला काय म्हणायचं आहे की पोर्टलवर आज 23 तारीख येऊन पोर्टलवर 21 तारखेचा मेसेज शो होतोय, तर श्रावणबाळ योजनेचे पैसे कधी येणार याचा अंदाज तुम्हाला नक्कीच आता लागला असेल। ठीक आहे, तर तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, अद्याप काम चालू आहे आणि अनुदान जे आहे तर ते किती तारखेला येईल याची माहिती उपलब्ध झालेली नाही। म्हणजे संभाव्य तारीख आहे की 30 तारखेच्या आत येईल, परंतु पुढे देखील तारीख नेण्याची शक्यता आहे। ठीक आहे, चला आता आजचा जो आहे तर तो दुसरा प्रश्न आहे। शक्य झाल्यास आपण लाभार्थ्यांनी विचारलेले, व्हॉट्सॲपवर विचारलेले देखील प्रश्न घेण्याचा प्रयत्न करूया। पण सुरुवातीला जे महत्त्वाचे मुद्दे आहे, कारण बऱ्याच दिवसापासून मला देखील व्हिडिओ जो आहे तर तो अपलोड करता आला नाही। तर बघा, आजचा जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की दिव्यांग बांधवांना जे आहे तर ते दिव्यांग बांधवांसाठी पहिली एक आनंदाची बातमी आहे आणि दुसरी देखील मी आनंदाची बातमी तुम्हाला लवकरच देणार आहे। तर पहिली आनंदाची बातमी अशी आहे की शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। 19 जूनच्या शासन निर्णयानुसार आता तुकाराम मुंडेजी यांच्या काळामध्ये जो शासन निर्णय आलेला होता की टेम्पररी जे दिव्यांग आहेत तर त्यांना अनुदान मिळणार नाही किंवा योजनांचा लाभ मिळणार नाही, असा जो शासन निर्णय आलेला होता, तर त्या शासन निर्णयाला आता जे आहे तर ते चेंज करण्यात आलेला आहे। दुसरा शासन निर्णय आलेला आहे की आता टेम्पररी दिव्यांग असलेल्या दिव्यांगांना जे आहे तर ते योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना पैसे थांबवले होते टेम्पररी, त्या लाभार्थ्यांना आता उर्वरित अनुदान येण्याची शक्यता 100% आहे। ठीक आहे, कारण तुमचा जो मार्ग आहे तर तो आता मोकळा झालेला आहे। ठीक आहे, या विषयावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवूया पुढे। ठीक आहे, आता जो आहे तर तो पुढे देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे दिव्यांग बांधवांसाठी। दुसरी महत्त्वाची माहिती ही आहे की दिव्यांगांचे जे अनुदान आहे, आता काही लाभार्थ्यांना जून महिन्याचे पैसे मिळालेले आहे, कधी मिळाले तर 28 मे 29 मेला मिळालेले, आणि काही लाभार्थ्यांना जूनचे मिळालेले नाही आहे। आता जुलैची वाट पाहत आहेत बरेच दिव्यांग लाभार्थी आणि काही लाभार्थी जूनचे देखील। तर अशा लाभार्थ्यांना 5 तारखेच्या आसपास अनुदान येण्याची शक्यता आहे। 5 तारीख, एक सर्वसाधारण 5 तारीख आपल्याला माहिती मिळाली आहे की तुम्हाला 5 तारखेच्या आसपास जे आहे तर ते अनुदान येईल, अशी माहिती सध्या तरी मिळालेली आहे। कदाचित इतर लाभार्थ्यांना जूनचे पैसे आणि दिव्यांगांना जुलैचे पैसे एकत्र देखील येण्याची शक्यता आहे। म्हणजे एकाच 1-2 दिवस इकडे किंवा त्याच दिवशी असे देखील येण्याची शक्यता आहे, अशी सर्वसाधारणपणे आपल्याला
माहिती, प्राथमिक माहिती मिळालेली आहे. ठीक आहे. आता हे झाले महत्त्वाचे मुद्दे. आता तुम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची देखील उत्तरे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, कविता लॅक्रे असं त्यांचं काहीतरी नाव आहे. तर त्यांचा आजचा पहिला प्रश्न आहे, हयातीचा दाखला जुलै 2पर्यंत दिला तर चालेल का सर? थोडीशी अडचण आहे त्यामुळे. तर बघा, निश्चितच माझ्या मते तर चालेल जुलै 2पर्यंत जर दिला. ऑफलाईन जुलै 2पर्यंत तुम्ही देऊ शकता, असं काही नाही. पण एक काम करा, तुम्ही ऑनलाईन मात्र लगेचच काढून घ्या. आता हयातीचा दाखला ऑफलाईन जो आहे तर तो ठीक आहे, पण मोबाईलवरून तुमच्या स्वतःच्या फोनवरून तुम्ही तो दाखला जो आहे तर तो काढू शकता. आणि तो दाखला कविताजी तुम्ही मोबाईलवरून काढला की या दिवशीचाच, म्हणजे या जून महिन्यातच तुम्ही दाखला काढला असं निश्चित धरल्या जाईल. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही जुलैची वाट न पाहता मोबाईलवरती लगेचच दाखला काढून घ्या. ठीक आहे. आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. भीमराव रावसाहेब फसाटे यांचा पुढील प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की सर, मला 3 महिन्याचे पैसे आलेले नाही असं म्हणत आहेत. माझा आवाज जरा खरखर येत असेल कारण मला बरं नाही आहे त्यामुळे. तर तुम्हाला 3 महिन्याचे अनुदान जे आहे तर ते आलेले नाही आहे असं त्यांचा प्रश्न आहे. की सर, मी बँकेत गेलो, सर्व ओके आहे, KYC NPCI लिंक आहे, आधार लिंक आहे. त्यानंतर तहसील कार्यालयात गेलो, त्यांच्याकडून एकच उत्तर मिळते की तुम्हाला पैसे येऊन जाईल. तर सर, कृपया काहीतरी उपाय सांगा, खूप उपकार होतील. ठीक आहे, हरकत नाही, अशी काही गरज नाही. तुम्हाला मी सांगू इच्छितो, तुमचे अनुदान का बंद झालेले आहे याचं कारण काय आहे. जरी तुम्हाला तहसील कार्यालयामधून येतील असं उत्तर देता असतील तरी पण तुमचे अनुदान का बंद झाले, तर कुठल्या महिन्यापासून तुमचे अनुदान प्रामुख्याने थांबवण्यात आलेले आहे, त्यामध्ये मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यापासून पेन्शन तुम्हाला आलेली नाही. श्रावणबाळ योजनेचे तुम्ही लाभार्थी आहात. ठीक आहे. आता ही पेन्शन आलेली नाही म्हणजे कुठेतरी पेन्शन तुमची थांबलेली आहे. कशामुळे? तर मार्च महिन्यामध्ये जे आहे तर ते दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग कॅटेगरीमधून ॲडजस्टमेंट करण्यात आले, म्हणजे त्यांचे डिटेल्स तिकडे दिले. आणि त्यानंतर काय झालं, इतर योजनेचे देखील जे काही डॉक्युमेंट्स वगैरे व्हेरिफिकेशन आहे की जे काही कागदपत्र पडताळणीचं काम आहे, जे काही पेंडिंग होतं ते सर्व काम पुढे करण्यात आलं. म्हणजे काय होतं, एखाद्या वेळेस आपल्याला एखादी गोष्ट मिळते, म्हणजे जर तुमच्या हातामध्ये मी एखादं पत्र ठेवलं तर तुम्ही ते काय करणार, सुरुवातीला वाचणार आणि नंतर पुढच्या व्यक्तीला देणार, बरोबर, काय आहे म्हणून. तर ते तसंच झालं आहे की डॉक्युमेंट्स देताना ज्यांच्या काही छोट्या मोठ्या चुका आहेत त्या लक्षात आल्या, तर त्यांच्या ज्या चुका तिथेच पकडून त्याला तिथेच थांबवण्यात आलेलं आहे. मग तुमचे बँकेत डिटेल्स योग्य आहे पण कुठेतरी काहीतरी छोटीशी चूक असेल तर ती निश्चितच तहसीलमध्येच ती सोडवली जाईल. आता तुम्ही बँकेत जा, या तहसीलमध्ये जात असाल आणि त्यांना म्हणत असाल की सर माझे पैसे आले नाहीत, ते म्हणतील येऊन जातील. पण त्यांच्या सिस्टममध्ये एकदा चेक करायला सांगा की सर असं असं आहे, माझे पैसे कुठल्या तरी वेगळ्या कारणामुळे थांबलेले आहे, काहीतरी अडचण आहे माझ्या डॉक्युमेंट्समध्ये, कदाचित त्यामुळे माझे पैसे थांबलेले आहेत. तर त्यांना अशी विनंती करा की कृपया तुम्ही एकदा मला चेक करून सांगा, सिस्टममध्ये चेक करा. तुम्ही तुमच्या मनाने नका सांगू, तर कृपया मला विनंती आहे तुम्हाला की तुम्ही चेक करून सांगा, जेणेकरून मला जे आहे तर जे काही चुकलं असेल ते मला अपडेट करता येईल किंवा जे काही असेल ते करता येईल. अशा पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर निश्चितच तुमचं अनुदान चालू होईल. हे कशामुळे झालं आहे, तर मार्च महिन्यात लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपडेट करण्यात आलेले आहे, डिटेल्स अपडेट करण्यात आलेले आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही कागदपत्र दिले म्हणजे तेव्हाच ती कागदपत्र अपलोड होतात किंवा अपडेट होतात, असं नाही. पोर्टलमध्ये किंवा सिस्टीममध्ये जे आहे तर ते सिस्टमला जेव्हा वाटेल किंवा जेव्हा अधिकारी करतात तेव्हा देखील ते अपडेट केलं जातं, जी काही सिस्टीम आहे ती. तर त्यामध्ये काहीतरी त्रुटी आढळल्या असेल आणि त्यामुळे तुमचं अनुदान आता थांबलेलं आहे. ठीक आहे. आशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. तर बघा, तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सॲपवर विचारू शकता. 94 23 39 37 61 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. दीपके ताई यांचा पुढील प्रश्न आहे, त्यांचा प्रश्न देखील आपण समजून घेऊया. ते म्हणतात, सर विधवा महिलांचं अनुदान वाढ झाली आहे का सर? तर विधवा महिलांची अनुदान वाढ जे आहे तर ते अद्याप झालेली नाही आहे. आणि त्यांचा दुसरा प्रश्न आहे की जूनचं अनुदान अद्याप आलेलं नाही. तर जूनच्या अनुदानाविषयी दीपके ताई मी तुम्हाला आधीच उत्तर दिलेलं आहे या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. असे बरेच प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहेत. काही प्रश्नांची उत्तरे आपण लाभार्थ्यांना फोनच्याद्वारे देखील देत असतो.
सर पुढील प्रश्न जो आहे तर तो आलेला आहे माझ्या स्क्रीनवरती. जया पोमाजी यांचा पुढील प्रश्न आहे. ते म्हणतात, सर जयश्री पोमाजी, मी दिव्यांग आहे सर. माझे पैसे एप्रिल मे जूनचे आलेले नाहीत, कधी येतील, काय करावे? तर जयश्रीजी, तुमचा देखील प्रश्न जो आहे तर तो या आधीच्या प्रश्नाप्रमाणेच सिमिलर आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मे महिन्यापासून मार्च महिन्यापासून क्षमा असावी मार्च महिन्यापासून तुमचे जे अनुदान आहे तर ते दिव्यांग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहे आणि हे प्रक्रिया करत असताना तुमचे अपडेट करण्यात आले. तुमचे जे डिटेल्स आहेत तर ते अपडेट झालेले आहे. कारण एखादी गोष्ट तुम्हाला नवीन मिळत असेल, जसं की तुमच्याकडे एखादं जिओचं सिम कार्ड आहे, तुमच्याकडे त्याची रेंज नाही आहे, मग तुम्ही काय करणार, त्याला एअरटेलमध्ये पोर्ट करणार. मग तुमचे डॉक्युमेंट्स घेतल्यानंतर किंवा तुमचा थंब घेतल्यानंतर ते पोर्ट होणार, राईट, तुम्हाला दुसरं कार्ड मिळणार. तर त्याच प्रकारे एक अपग्रेडेशन झालेलं आहे. त्यामुळे तुमचे जे डिटेल्स आहे तर ते अपग्रेड करण्यात आलेले आहे. कशामुळे? हस्तांतरित केल्यामुळे. तर तुम्ही दिव्यांग आहात आणि तुमचे डिटेल्स त्यांच्याकडे गेले. आता जेव्हा केव्हा ज्या ज्या अधिकाऱ्याकडे ते डिटेल्स गेलेले आहेत तर त्या अधिकाऱ्याने ते डिटेल्स अपडेट करताना काहीतरी तुमची छोटीशी चूक असेल, जसं की तुमचा आधार कार्ड नंबर थोडासा चुकला असेल, नावामध्ये काही चूक असेल किंवा छोटंसं काहीतरी एक अंक इकडे तिकडे झाला असेल, अशा कारणामुळे जे आहे तर ते तुमचे पैसे आता थांबवण्यात आलेले आहे. म्हणजे तुमचे अपडेट झालेले नाही डिटेल, त्यामुळे सिस्टमने तुमचे पैसे थांबवलेले आहे. आता एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती काम करताना काय करतो, एखादी गोष्ट अडकली की त्याला ओके किंवा नो थँक्स असं काहीतरी ऑप्शन असतं. जे कम्प्युटर वगैरे यूज करतात त्यांना माहिती असेल. तर एम्प्लॉई काय करतात की नो थँक्स याच्यावरती क्लिक करतात आणि पुढे जातात. मग छोट्याशा काहीतरी चुकीमुळे तुमचे डिटेल्स तसेच राहून जातात आणि ते पेंडिंगला राहतात. तर अशा पद्धतीचं प्रकरण जे आहे तर ते तुमचं आहे. त्यामुळे तुमचे देखील अनुदान थांबवण्यात आलेलं आहे. यावरती उपाय म्हणजे तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तुमचे डिटेल्स अपडेट करणं गरजेचं आहे. त्यांना फक्त मला पैसे आले नाही असं सांगू नका. त्यांना सांगा की काहीतरी चूक झालेली आहे तर ती दुरुस्त करायची आहे. तर जयश्रीजी, आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर ते नक्की व्हॉट्सॲपवर विचारा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.